आज माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये ना ब्रह्मकमळ उमललेले होते. 2 कळी आले होते आणि दोन्हीही उमलल्या. तर म्हणजे मी पण पहिल्यांदाच बघतीये आणि हे माझ्या सासूंनी लावलेलं होतं ते ब्रह्मकमळचं झाड. आणि आमच्याकडे आहे ना ब्रह्मकमळ उमलल्यानंतर रात्री 12 वाजता पूजा करतात. हळदी-कुंकू वाहून त्या ब्रह्मकमळाची पूजा वगैरे करतात आणि इतकं सुंदर दिसत होतं ना ते उमलल्यानंतर. खरंच म्हणजे मी पण फर्स्ट टाईमच बघितलं, त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटलं. आणि त्यानंतर ना रात्रीचे 12 वाजले होते आणि मलाही पूजा करायची होती. मग मी दोन्ही कमळांना हळद-कुंकू लावून फुलं वगैरे वाहिली आणि त्यांना ओवाळलं. आमच्याकडे आहे ही प्रथा, काही-काहींकडे आहे की नाही मला माहीत नाही. आणि माझ्याकडे म्हणजे फर्स्ट टाईमच त्या झाडाला फुलं आली होती, तर मी पण तसं म्हणजे त्यांना हळदी-कुंकू वाहिलं आणि माझी पूजा वगैरे झाली. आणि त्यानंतर ना रात्रीचा 1 वाजला होता आणि अनुचं आहे ना डॉक्टर खेळणं चालू होतं. हे बघा, पूर्ण म्हणजे इंजेक्शन वगैरे घेऊन. आणि ती खरंच इतकी क्यूट आणि इतकी गोड दिसत होती ना. त्यात मेन म्हणजे तिचा जो चष्मा लावलेला आहे ना, तो म्हणजे इतका भारी दिसत होता. त्याच्यात झालंय काय, तिचं नाक दिसतंय छोटं आणि चष्मा दिसतोय मोठा, असं झालंय. आणि त्याच्यातून खरंच तिचे ते डोळे म्हणजे खूपच छान दिसत होते. ते तुम्हाला दिसतच असेल. आणि तिची ॲक्टिंग पण खूप चांगली चालू होती आणि खरंच डॉक्टर असल्यासारखंच वागत होती ती. आणि ते इंजेक्शन घेऊन तिच्यामध्ये म्हणजे इंजेक्शनमध्ये तिला औषध भरायचं होतं, तर ते तिचं ते खेळणं चालू होतं. आणि त्यानंतर ना सकाळी मी जेव्हा उठली ना, त्यानंतर ही फुलं अशी काहीशी कोमेजून गेली होती. म्हणजे ते कोमेजूनच जातात, कारण की रात्रीची ते पूर्ण फुललेले असतात आणि सकाळी अशी काहीशी होतात. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.